अनेक स्पॉट्स आहेत ज्या स्पॉट्सवर आवर्जून जाणं आपल्या सर्वांनाच आवडतं. मग ते अगदी शॉपिंगचे मॉल्स असू देत की खाण्यापिण्याचे स्टॉल्स असू देत. आणि मुंबईतल्या चौपाटीवर जाऊन चाट खाणं तर आपल्या सर्वांनाच आवडतं. अर्थात काही सेलिब्रिटी ही वेळात वेळ काढून चोरून इथे येऊन पाणीपुरी खातात आणि अर्थात चाट खातात. काही सेलिब्रिटी इथे आलेले आहेत. कोण आहेत ते मी तुम्हाला दाखवते, या माझ्यासोबत. तुम्ही काय करता इथे? हॅलो. काय म्हणजे चोरून पाणीपुरी खाणं चालवलो आहे. आम्ही जसं तुम्हाला सांगितलं की आपण जे सेलिब्रिटींना शोधायचं असेल कुठे कुठे चोरून ते पाणीपुरी खातायत किंवा जिथे त्यांना जाता येत नाही पटकन तिथे ते असे चोरून खातात. श्रुती मराठे आणि गौरव घाटणेकर इथे चोरून पाणीपुरी खातात बघा. येस, एकतर ना पाणीपुरी मला भयंकर आवडते. म्हणजे आम्हाला फार चान्स मिळत नाही खायला, पण जेव्हा केव्हा मिळतो तेव्हा मी तरी नक्की खाते. आणि मी मुळात आहे पुण्याची, हा आहे मुंबईचा. तर म्हटलं उगीच मुंबई खूप करतं. म्हटलं मला अशा ठिकाणी घेऊन जा तिथे फंटास्टिक. मी आज तिला सांगितलं मी तुला सगळे चांगल्या लोकेशनला नेईन जिकडे तुला काहीतरी मस्त दिसायला मिळेल. लाईक इथे समुद्र आहे आणि तुला तिथं मस्त खायला पण नाही. तर तिची फरमाईश होती की मला पाणीपुरी खायची आहे. म्हणजे येस, पाणीपुरी खायला मी फेमस सावरकर बंधूंकडे आणतो. पाणीपुरी आलेली आहे तर तिला पहिले एन्जॉय करू द्या. तर प्लीज खा आणि आस्वाद घे या पाणीपुरीचा. कसं वाटलं प्लीज सांग. व्हेरी गुड. नाही पण मुंबईमध्ये चौपाटीच्या म्हणजे किनारी हे पाणीपुरी खाणं हा आनंद एक वेगळाच असतो. अर्थात पुण्यातही पाणीपुरी मिळतेच, पण हा एक वेगळा आनंद तुला अनुभवता आला का इथे आल्यानंतर एक वेगळ्या प्रकारे? नक्कीच आला. म्हणजे ऑफकोर्स मी मुंबईत आधीही आलेली आणि आधीही फिरलेली आहे, पण आय थिंक कंपनी मॅटर्स. त्यामुळे गौरवसारखी एक फंटॅस्टिक कंपनी मिळालेली आहे मला पाणीपुरी एन्जॉय करायला, समुद्र एन्जॉय करायला. आणि फिल्म पण रिलीज होणार आहे, त्यामुळे त्याचा पण एक जरा नर्वसनेस आणि आमच्या दोघांमध्ये आहे. त्यामुळे हे सगळं इतकं मस्त जुळून आलेलं आहे. त्यात पाणीपुरी पण फंटॅस्टिक आहे. त्यामुळे मजा चालू आहे. आम्हाला आधीच थोडी हीट जास्त फील होतीये कारण 20 जूनला आमची फिल्म येते. त्याच्यात थंड थंड पाणीपुरी, आम्ही पाणीपुरीचा आस्वाद घेतो. आणि तू पण आली आहेस. तर जी चौपाटीच्या पाणीपुरीला जी मजा येते किंवा जो एक चटकदार स्वाद असतो ना, तो मॉलच्या पाणीपुरीला कधीच येणार नाही असं मला पर्सनली वाटतं. मला हे पण वाटतं की हे बघा, मला असं वाटतं की तू किती काळजी घेतोस. म्हणजे अशा प्रकारे आपण विचार करतो बरंच पाणीपुरी खाताना की किती चांगली आहे आपल्या आरोग्याला किंवा किती घातक आहे हा विचार येतो. की BMCचं पाणी बेस्ट पाणी. त्याच्यासारखं पाण्याचा स्वाद तुम्हाला कुठल्याही बिस्लरी काहीही देऊ शकणार नाही. तर आपण जरा हायजीनवर कमी लक्ष देऊया आणि टेस्टवर जास्त लक्ष देऊया. तर चौपाटी इज ओपन फॉर यू. तुमच्या सिनेमात असं आहे की नाही म्हणजे धमाल मस्ती, कारण मला समुद्र किनारे दिसत आहेत. मला वाटतं त्यासाठी गोव्यात खास शूटिंग करण्यात आले. येस, मी गोव्याची दाखवली फिल्ममध्ये आणि हा मुंबईचा. त्यामुळे आत्ता आहेत त्याच्यापेक्षा बरोबर उलटं आहे की मी गोवा गौरवला दाखवत असते कारण तो गोव्यामध्ये येतो. आणि असंच धमाल मस्ती आमची वेगवेगळ्या ठिकाणी मी त्याला फिरवते. आम्ही बाईकवर फिरतो, मस्त असं एन्जॉय करतो. असं आहे सगळं. माझी बाईक असते तिकडे, तर ती मला असे रस्ते दाखवते आणि मी तिला पाठीपासून फिरत असतो. तर अशी आमची स्टोरी आहे, तुझी माझी लव्ह स्टोरीची. इथे मुंबईमध्ये तुला खास, तू कधी दादर चौपाटीवर आधी आला असशील तर तू इथे आल्यानंतर कोणकोणत्या गोष्टींचा खास आस्वाद घ्यायचा? इथे आल्यावर सगळ्यात जास्त तर मला बोरं आवडतात. तर आता तू खाल्लीस? येस, तू बघितलंस काय म्हणते तुला? माझ्या कॅमेऱ्याने तुम्हाला टिपलेला आहे. तुम्ही बोरं अगदी तिथे जाऊन नीट बघून घेतलेली आहेत. तुमच्याकडे संपली वाटतं, फस्त केलीत. हा ती खाल्ली, त्यामुळे ते आमच्याकडे आहे कॅमेऱ्यात, आम्ही बंदिस्त केलंय तुम्हाला. येस, मला बोरं खूप आवडतात. तर इथे लहानपणीपासून जेव्हापासून मी येतो मला इथे बोरं खायला आवडतात, कणसं आवडतात, भुट्टा जे आम्ही बॉम्बेत बोलतो भुट्टा. भुट्टे पर नींबू लगाओ, मिर्च लगाओ और नमक लगाओ. ते तुम्हाला भुट्टा आणि पाणीपुरी प्रॉब्लेम आणि गोळा तर तू कधी विसरूच नाही शकणार. गोळा इज माय फेवरेट. भुट्टाचा फक्त प्रॉब्लेम असा असतो ना की सगळं इतकं बरबटतं चेहऱ्यावर की ते जरा बाहेर खाणं थोडं आता मुश्किल होतं. पण भुट्टा मलाही फार आवडतं, त्यामुळे मी घरी घेऊन जाते आणि मग लाईक नोबडी सीइंग मी असं मस्तपैकी भुट्टा खाते. पण आधी कधी पाणीपुरी बनवण्याचा प्रयत्न घरी केलायस तू किंवा असे एखादे चाटचा काही पदार्थ? हो, चाटचा पदार्थ केला, पाणीपुरी नाही केला. कारण पाणीपुरीचं पाणी खूप टेस्टी करणं फार इम्पॉर्टंट असतं. ते जर तुमचं फसलं किंवा ते जर जमलं नाही तर मग पाणीपुरीला काही मजाच नसते.
पण मला करायला आवडेल, म्हणजे मी एक करीन आणि ह्याला खायला घालीन. नक्कीच मला आवडेल की तू करतेस आणि गौरवला देतेस आणि गौरव ती खातोय, कोणतीही तक्रार न करता. मैं करती, मैं वहाँ पे आती. तर श्रुती मराठे पाणीपुरी बनवणार आहे. चक्क ती दोन्ही पाण्याचं मिश्रण किती योग्य प्रकारे करते आणि गौरवला ती किती आवडते आपण आता पाहूया. चला मीठा करू श्रुती, मीठा. ओके. मी डेडिकेट करतो श्रुती मराठेंना, ज्यांनी माझ्यासाठी खास पाणीपुरी बनवली. तुम्ही ह्याच्यावर झूम करू शकता, पॅन करू शकता, सगळे टेलिव्हिजनमध्ये जे अँगल्स लावू शकता ते लावा, कारण ही पाणीपुरी आहे श्रुती मराठे इंची. आता तू ती खाऊन बघ की तिने कशी केलेली आहे. किती वाईट असतो, वाईट रिॲक्शन होती तुझी, माहितीये का? फॅन्टॅस्टिक. सेलिब्रिटीज तर आत्ता झालो आहे आम्ही, आणि नोन फेसेस तर आत्ता झालोय काही वर्षांमध्ये. पण आपण जेव्हा लहान होतो किंवा कॉलेजमध्ये होतो तेव्हा ही सगळी धतिंगिरी केलेली आहे ग आपण, त्यामुळे कुठे ना कुठेतरी आपण ते नेहमीच मिस करतो जेव्हा आपण एक नोन फेस होतो तेव्हा. तर मला तर फार मजा येते. आता तो मारतो वगैरे, मला मारतो. थोडक्यात काय सांगायचं माहितीये का, की मी खूप सिन्सिअर आहे. नाही, सिन्सिअर आहेच, त्याच्याबद्दल काही वाद नाहीये. पण कट झाल्यानंतर काय करतोस ना, हे खरंच तुम्हाला मेकिंग ऑफ द फिल्म मध्ये नक्की. पुण्यावर जाऊन बसतो, दुसरी लाईन वाचतो. रिअली गौरव स्टॉप फुलिंग मी. काय म्हणते ना. बरं इथे आपण, मला आता आणखीन एक विचारायचं की मुंबईकर म्हणून तुला एकंदरीत आपल्या चौपाट्यांचा किती अभिमान आहे, किंवा चौपाट्यांविषयी काय बोलावं असं वाटतं आता, त्यांचं जरा बदलतं स्वरूप किंवा काय व्हायला पाहिजे. मला खूप आवडतं चौपाटी, कारण हे म्हणजे लहानपणीपासून माझे आजोबा मला इथे आणायचे, आम्ही फिरायचो. मला एकच गोष्ट आवडत नाही की इथे खूप घाण आहे, आणि ती घाण नसली पाहिजे, कारण एवढं सुंदर आपल्याला मुंबई दिलं आहे देवाने. आपण ह्याला क्लीन ठेवलं, नीट ठेवलं, मस्त ठेवलं. आपण हे सगळे स्ट्रीट जर हे डस्टबिनमध्ये असे गेले तर खूप बरं वाटेल, पण जर नारळ वारळ आणि सगळे घाण गोष्टी आपण जर पाण्यात टाकत गेलो तर हे परत आपल्याकडेच येत आहे. तर मला एवढंच वाटतं की चांगला बदल व्हावा, मस्त क्लीन अँड ग्रीन मुंबई असावं, एस्पेशली आपले चौपाटी आणि हे सगळे, कारण हीच तर आपली शान आहे मुंबईची. विषयी जाता जसं नाव आहे तुझी माझी लव्ह स्टोरी, तशीच फिल्म आहे. तुझी माझी गौरवची सगळ्यांची ही लव्ह स्टोरी आहे. इंद्रनील एक मुलगा आहे जो अदिती एका मुलीच्या प्रेमात पडतो. तो प्रेमात कसा पडतो, का पडतो, केव्हा पडतो, अदितीची काय रिॲक्शन असते, ती काय बोलली, ह्या सगळ्यासाठी तुम्हाला तुझी माझी लव्ह स्टोरी बघायची आहे. 20 जूनला तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबत थिएटरमध्ये जा आणि आमच्या फिल्म आणि तुमच्या फिल्म, कारण ही तुझी माझी लव्ह स्टोरी आहे, त्या फिल्मचा आस्वाद घ्या. कॅमेरामॅन अमित कीरचा, प्रणाली मोरे, साम TV, मुंबई.